बर. म्हणजे अनुभूती कशी करायची ह्याच्यासाठी सगळे प्रत्यक्ष परोक्ष परत पारिशेष न्याय म्हणतात त्याला, हे नाही ते नाही ते नाही तर ही अनुभूती आहे, असं सगळ्या स्टाईलनी महाराजांनी न्यायदीपिकेत घटवून दाखवलंय. एकदा त्याचं आद्योपांत स्वाध्याय करायचं म्हणजे समजतंय अजून. आणि शेवटी ते फार ध्यानाला बसून निर्णय करणं हेच आपल्या हातात आहे. दुसरा आपण काय ओके. तर्क कुतर्क करू शकत नाही मी भव्य आहे का अभव्य ह्याच्यासाठी. नाही, भव्य अभव्याचं ठीक आहे, पण आपण अनुभूती घेतोय हे हेच बरोबर आहे का हे कळायला पाहिजे ना. म्हणून तर की त्याच्यासाठी तर स्वाध्याय हेच एक आधार आहे आणि प्रत्यक्ष अनुभव. मग महाराज सांगायचे ना, फरशीला जाणताय, फरशीला जाणत असताना काय करताय तुम्ही, फरशी म्हणताय का. जसं ते सिद्धांचं दर्शन करवलं ना कोणाला, त्या सिद्ध सॉरी काय त्यांचं नाव होतं, क्षुल्लक धर्मदास क्षुल्लकजींना सिद्ध दिसले का असं विचारलं त्यांच्या गुरूंनी. त्यावेळेस त्यांना कसं तर वाटलं सांगायला ना, की नाही कसं म्हणायचं, मला दिसले नाहीत अजून कसं म्हणायचं. म्हणून ते तिथून गेले शिखरजीला आणि वर बसून पहाडावर सिद्ध दिसतायत का बघतायत. 1 नाही 2 नाही 3 दिवस उपवास करून बसले वर टकटक बघत, सिद्ध दिसतायत का सोहम. आणि मग ते दिसले नाहीत म्हटल्यावर त्यांना असं डोक्यात किडे पडतात ना त्या कुत्र्याचे, आणि तेव्हा ते कशी तडफड होती तशी तडफड व्हायला लागली. आणि तेव्हा येऊन खाली त्या गुरूंना विचारलं की कसं सिद्धांचं दर्शन करायचं मला दाखवा. आणि मग त्यावेळेस तिथं गुरूंनी त्यांना ह्याच्यात नेलं गाभाऱ्यामध्ये, आणि गाभाऱ्यात नेऊन दाखवलं की तिथं म्हणले तुला काय दिसतंय सांग. मग सांगितलं त्यांनी, इथं मूर्ती आहे, इथं फरशी आहे, इथं रंग आहे वगैरे असं. मग त्यावेळेस तिथं त्यांच्या गुरूंनी दाखवलं की हे जे लाल आहे ही फरशी आहे हे कोण जाणतंय, किंवा या फरशीकडून तुझा उपयोग भगवंतांकडे जातोय त्यावेळेस त्याला कोण जाणलं. म्हणजे असं डायव्हर्ट करून दाखवलं की ज्या कुठल्या वस्तूला तू जो जाणतोय ना तो मी आहे, आता तसंच कर, तोच उपयोग डायव्हर्ट कर आणि स्वतःकडे लाव आणि विचार कर की तो मी आहे. जो जाणतोय ना, आता हे सगळं जे जो जाणतोय तो मी आहे, त्या फरशीला जो जाणतोय तो मी आहे, किंवा ती मूर्ती जाणतोय तो मी आहे, कोण जाणतंय त्या मूर्तीला. असं जर तुम्हाला प्रत्यक्ष नाही समजत आहे तर असं जावं कुठल्या तरी मार्गाने ॲटलिस्ट, आणि निर्णय तरी करा, असं दाखवलंय त्याच्यामध्ये सांगितलंय. म्हणजे म्हणून स्वाध्यायातून तुम्हाला कळणार आहे कसा निर्णय करायचा, आणि मग तुम्ही स्वतः अनुभव करू शकता तसा. ती म्हणजे दीपिका वाचायला अवघडच वाटते ना, म्हणजे नाही समजत नाही अवघड लवकर काय. नाही, अवघड नाही. मागं 124 पानापासून पुढं वाचा, महाराजजींनी हिंदी केलेलं आहे ना, ते सोपं आहे. आणि ज्याला नाही समजलेलं विचारा ना तुमच्याजवळ कोण आहेत त्यांना, ज्ञानींना, नाही तर जावा ज्ञानींच्या जवळ आणि तिथं विचारा. अवघड आहे म्हणून ठेवल्यावर सोपं होणार आहे का सांगा. संसार अवघड आहे का सोपं आहे. दुकानदारी अवघड आहे का सोपी आहे. वाचायचा प्रयत्न पण म्हणजे काही प्रयत्न डोकते ती, त्याच्यामुळं प्रश्न लिहा आणि विचारा. हो, त्याचं क्लॅरिफिकेशन करून घ्या की तुम्हाला होणार आहे सोपं, ते अवघड नाही आहे. आपण करत नाही म्हणून तसं वाटतंय तसं, पण सोपी आहे हो न्यायदीपिका, अवघड नाही आहे. ठीक आहे, चालेल, बघतो ट्राय करतो. चला. अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरः. सुजाता काकी म्हणताय का. आचार्याजिन शासनोन्नती करा पूज्या उपाध्यायकः. श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधकः. पंचैते परमेष्टिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मंगलम्. कोण म्हणते का म्हणा. श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्र मुकुट प्रद्योतरत्न प्रभा भास्वत्पाद नखेन्दव प्रवचनं गोविन्दव
सर्वे जिनसिद्ध सूर्यनुगतास्ते पाठकः साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम्. तुमचा मागचा आवाज खूप आहे, राहू दे. सम्यग्दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनप युक्तोपवर्गप्रदः धर्मः सूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु तुझे मंगलम. नाभेयादिजिना प्रशस्त वदना ख्याताश्चतुर्विंशतिः श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये च कृणो द्वादश ये विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाले प्रतिता श्रीषष्टिपुरुषा कुर्वन्तु ते मङ्गलम्. ये सर्वोषधरुदय सुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला येष्टाविधाश्चारण पञ्चज्ञानधराश्रयोऽपि पुलिनो ये भूतिरुद्धीश्वरा सप्तैते सकलाचिता मुनिपरा भावना एवढंच आहे. कुर्वन्तु ते मंगलं कुर्वन्तु मे मंगलं कुर्वन्तु नो मंगलम्. काय बघत होतो आपण? अष्टांग महानिमित्त रुद्धिधारी मुनिराज. तर त्याच्यामध्ये काय विशेषता सांगत होतो? 8 प्रकारचे निमित्त आहेत आणि त्या निमित्तांच्या द्वारे म्हणा किंवा निमित्तांच्या सहाय्याने मुनींना 3 काळाचं ज्ञान होतं. 8 प्रकारच्या निमित्तांच्या द्वारे मुनींना 3 काळाचं ज्ञान होऊ शकतं. जसं की काय बघितलं होतं आपण? पहिलं नभ म्हणजे काय? सूर्य, चंद्र, ग्रह वगैरे आहेत. त्यांच्यामध्ये जर काही जरी फेरफार झालं म्हणजे काय, उगवताना त्याची छटा रंगाची काहीतरी वेगळी असेल, त्याच्यावरून एखाद्या मनुष्याचं 3 काळ समजतात मुनींना, माहिती आहे का? इंद्रधनुष्य दिसलं त्याच्यावरून सुद्धा भविष्य कळतं. काय होणार आहे, काय झालंय, काय आत्ता होतंय वगैरे हे सुद्धा त्यांना समजतं. अशी ती रुद्धी आहे. म्हणजे ज्ञानाची विशेषता बघा की कुठल्या तरी एखाद्या कारण मिळालं नुसतं थोडंसं आणि त्याच्याद्वारे 3 काळाचं ज्ञान मुनींना होऊ शकतं. मग 8 निमित्त काय सांगितले होते पप्पा? अष्टांग निमित्तमध्ये 8 निमित्त सांगितलेत. पहिलं सांगितलं नभ म्हणजेच अंतरिक्ष. त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलं होतं की सूर्याच्या छटा, चंद्राचा रंग वगैरे भिन्न भिन्न असतात. किंवा इंद्रधनुष्य, विजा चमकल्या. सांगते. तर ग्रह, नक्षत्र वगैरेंचा, सूर्य, चंद्र वगैरेंचा उदय, अस्त, त्याच्या निमित्तात एखाद्याचं सुख दुःख किंवा जीवन मरण सुद्धा मुनींना कळतं. चांगलं आहे की नाही ज्ञान? मग असं आपल्याला पण पुढचं कळल्यावर आनंद आहे का दुःख आहे? भविष्य कळायला लागल्यावर आपण लगेच पळत जातो की नाही आमचं पण काय सांगा. असा हात दाखवायला लागल्यावर कोणतरी हात जाणणारे असतात ना, हाताच्या रेषावरनं भविष्य जाणणारे, तर ते कोणतरी एका असं प्रोग्राममध्ये बघितलं. लग्न समारंभ होता आणि तिथं सगळे वेगळ्या वेगळ्या गावातनं आलेले होते आणि एक जण मनुष्य असा भेटला की जिथं त्याला हाताच्या रेषावरनं, हस्तरेखावरून भविष्य कळायचं. आता काय म्हणायचं, एक प्रेडिक्शन असायचं त्याचं असं होईल वगैरे. पण एकाला सांगितलं तर इतकी क्युरिओसिटी सगळ्यांना की सगळेजण आपला हात दाखवायला तयार.
काय त्यांनी खरं सांगताय खोटं सांगताय काय माहित नाही, पण सांगताय म्हणलं की लगेच सगळे पळून पळून विचारायला हजर. मग तसं आपल्याला पण भविष्य जाणायची इच्छा असती ना, मग ते कसं जाणणार? म्हणले की आत्ता ज्ञान स्थिर झालं ना तर तिथे सगळं भविष्यातलं झळकतं. आपण व्यग्रता असती आपल्या ज्ञानात की पुढं काय पुढं काय पुढं काय. सिरियल बघायला बसल्यावर पुढं काय पुढं काय, हो का नाही? मग त्यावेळेस ते समजतच नाही मग पुढं काय होणार आहे. आणि ते स्थिरतेने नुसतं बघितलं ना लगेच कळतं की ह्याला हे काय होणार आहे, त्याला ते मिळणार आहे, त्याला त्याच्याकडनं जावं लागणार आहे वगैरे वगैरे. मग जिथं ज्ञानामध्ये स्थिरता आली तिथं विशुद्धी वाढते आणि त्याच्या निमित्तामध्ये 3 काळाचं ज्ञान होऊ शकतं. तर असे 8 निमित्त कुठले आहेत? तर पहिलं सांगितलं काय, नभ म्हणजे अंतरिक्ष, ग्रह नक्षत्र वगैरे. दुसरं सांगितलं भौम म्हणजे भूमीपासून भौम झालं. ह्या भूमीला बघून त्यांनी सांगतात नुसतं मुनी ह्याच्या खाली काय आहे, सोनं आहे का चांदी आहे, तुमचं गुप्तधन कुठं आहे घरामध्ये पाहिजे होतं ना तुम्हाला, तर ते लगेच मुनींना कळतं इथं. जर ते या निमित्तधारी मुनी आले तर आपण 10 जणांना विचारत फिरतो की आमच्या घरात गुप्तधन कुठं आहे. स्पर्शनी म्हणा, बघून म्हणा, तिथं बसलेले असतील ध्यानाला तरी पण त्यांना त्या भूमीत कुठले खनिज आहेत, किती खाली आहेत, सगळं कळतं. तर इथं सांगितलं होतं, हे झालं होतं एकदा, नुसतं वाचते फक्त. भौम म्हणा किंवा भूमी म्हणा, पृथ्वीची कोमलता, कठोरता, वृक्षता पाहून किंवा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आदी दिशांमध्ये शास्त्र अध्ययन करताना पाहून, म्हणजे हे निमित्त आहे फक्त. तुम्ही कुठल्या दिशेला स्वाध्यायाला बसलाय त्याच्यावरून ते कुठल्या जीवाचं काय होणार आहे भविष्य हे सांगतात. म्हणजे त्याच्यावर सुद्धा फळ असतं. म्हणून असं त्यागी वगैरे बसताना दिशा बघून बसतात किंवा असं काय तुम्ही शुभ कार्य करताना दिशा बघून करताय. मग ते त्याच्या मागं सायन्स आहे ना काय तर. असं लय अधीनता करायला गेलो की चुकीचं आहे. त्याच्यामुळंच झालं असं वगैरे असलं तर नाही, पण असं निमित्त असू शकतं असं सांगायला लागले. किंवा ते म्हटलं होतं ना की दोन्ही साईडला 2 राजांच्या सेना उभारल्यात. म्हणजे म्हटले घोडदळ, पायदळ वगैरे असे असतात ना, घोडेस्वार वगैरे, असे चतुरंग बल आहे सेना. आणि 2 साईडला दोन्ही राजांचं ते सैन्य समोरासमोर उभारलंय. तर हे जर मुनी समोर गेले नुसतं आणि त्यांनी त्या चतुरंग सेनेला बघितलं, नुसतं बघूनच सांगू शकतात की कुठला राजा जिंकणार आहे. दोघांचं बल जरी समान असेल तरी सुद्धा भविष्य असं समजतं त्यांना की याच्यामध्ये कोणाचं हार होणार आहे आणि कोणाची जीत होणार आहे. हे झालं भौम नावाचं निमित्त ज्ञान. तर हे भौम मध्ये अजून काय सांगायचं होतं, सोनं चांदी आदी जमिनीत स्थित असलेले स्पष्ट जाणतात. पाहिजे कायच्यात सोनं आहे का बघायचं आहे का आपल्याला, कळावं का नाही आपल्याला, पण आपल्या घरात आहे का. तसं सांगितलं ना की एक मनुष्य होता आणि त्याला स्वप्न पडलं की असं असं इथून 10 किलोमीटर अंतरावर एक झाड आहे आणि त्या झाडाच्या जवळ जमिनीमध्ये कुठंतरी सोन्याचा हंडा पुरलेला आहे म्हणून. मग ते स्वप्न पडल्यावर त्याला इच्छा जागृत झाली, आपण बघावं तर नक्की ते झाड तर आहे का, स्वप्न खरं आहे का हे कळण्यासाठी एक टॅली करायला नुसतं तो काय म्हटला, झाड आहे का ते तर बघू. आणि मग तो गेला दुसऱ्या दिवशी तिथं फिरत फिरत आणि गेल्यावर तिथं खरंच झाड होतं, पण त्या झाडाखाली एक मुनी बसले होते आणि ते तिथंच बसलेले असायचे. परत म्हणलं आता जातील नंतर जातील, पण तो गेले नाहीत म्हणल्यावर परत दुसऱ्या दिवशी आला, मुनी तिथंच. परत टाईम बदलून तिसऱ्या दिवशी आला तर मुनी तिथंच. म्हणलं आता बघायचं कसं इथं खोदून, त्यांच्या समोर तर बघता येणार नाही, काढून घेतले तर त्याला कुठं माहित आहे काय मुनींचं. म्हणला गुप्त त्याने बघायचं आहे म्हणल्यावर ते इथं नसतानाच बघू आपण. आणि मग अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केला पण काय झालं नाही. आणि मग एक दिवस शेवटी मुनी गेले होते आहाराला आणि मग त्यावेळेस त्यांनी ते खोदून बघितलं आणि नाही खोदत असतानाच सांगितलं, मुनी आले वाटतं. आणि मग त्यांनी विचारलं काय करताय. मग तो आता नाईलाज होतं, त्याला सांगावं लागलं काय की म्हणले मला स्वप्न पडलं होतं
की असं या माझ्या घरापासून 10 किलोमीटरवर अंतरावर इथं झाडाच्या जवळ इथं खाली जमिनीमध्ये सोन्याचा हंडा आहे. मग मुनींनी काय सांगितलं, तिथं बसलेले ते मुनी ते म्हणाले, हे तुझं ज्ञान खरं आहे का खोटं आहे मला माहित नाही, पण मी सांगतो ते ज्ञान खरं आहे की इथून 10 किलोमीटर अंतरावर एका मनुष्याचं घर आहे, त्या घराच्या जमिनीतच हंडा आहे आणि ते घर असतं याचं. आता काय करायचं, म्हणजे आहे स्वतः जवळ तर शोधतोय दूर जाऊन, असं झालं त्याचं. मग म्हणायचं की त्या मुनींना असं ज्ञान असतं, निमित्त ज्ञान म्हटलं जातं त्याला. पण तिथे त्या मुनींना त्याची काय हाव होती का काय, ते मुनी का गेले नाही 10 किलोमीटरवर बघायला त्या घरात. याला त्याची इच्छा होती ना, रुची होती, म्हणून ते मुनी ते मनुष्य त्याच्या शोधार्थ त्याला मिळवण्यासाठी म्हणून तिथपर्यंत आला. पण मुनींना समजलं तरी सुद्धा, दिसलं तरी समोर आणून कोणी चढवलं तरी सुद्धा घेण्याची बघण्याची इच्छा नसते. मग तिथं त्यांना त्याचं आकर्षण कशाला होणार. पुढं सांगितलं की मुनींना नुसतं दगडाला हात लावलं तरी सुद्धा कळतं की भूकंप, सुनामी, वादळ वगैरे कुठं येणार आहे, कधी येणार आहे, त्याचं किती स्ट्रेंथ असणार आहे, किती ते जास्त जोरात आहे, कुठल्या दिशेने सगळ्याचं ज्ञान, त्याच्या निमित्तात काय काय ध्वंस होणार आहे, हे सगळं सुद्धा मुनींना नुसतं त्या दगडाला स्पर्श केल्यावर समजतं. कसं काय, दगडात काय असतं कसं समजतं, हे सांगितलं. विशुद्धी, ह्याचं कारण दुसरं काही नाही. हे एवढं सगळं घेतलं होतं आपण भौम नावाच्या वृद्धीमध्ये. 2 वृद्धी झाल्या, कुठल्या 2 निमित्त झाले, कुठले कुठले सांग. पहिलं नभ म्हणजे ग्रह नक्षत्र तारे वगैरे, दुसरं काय भौम म्हणजे भूमी. समजलं ना का, अवघड वाटतंय, विचार की नाही समजलं तर सांग. 2 कुठले कुठले, नभ आणि दुसरं भौम, भूमी. तिसरं सांगितलं होतं अंग. अंग नावाचं निमित्त, आपले अंग आहेत ना, हे 8 अंग. कुठले कुठले 8 अंग सांगितलं होतं ना तुम्ही मला. 2 हात, 2 पाय, 1 नितंब, 1 छाती, 1 पाठ आणि 1 मस्तक. हे सगळे 8 अंग आहेत, मूळ अंग. मग या 8 अंगांना पाहून त्या मुनींना, जे की या अंगवृद्धीधारी असतात, अंग निमित्त ज्ञान वृद्धी संपन्न जे मुनी असतात, त्यांना हे 8 अंग पाहून 3 काळ समजतात एखाद्या मनुष्याचे. काय म्हणले, एखाद्याचा हात वाकडा असेल, एखाद्याचं पाय काहीतरी लंगड चालत असेल, दृष्टी चुकीची असेल, काय म्हणायचं, चेहऱ्यावर काहीतरी व्यंग असेल कसल्याही टाईपचं, त्याच्यावरून सुद्धा त्याला भूतकाळ काय होता, याचं वर्तमान काय आणि भविष्य काय, हे सगळं सुद्धा ज्यांना ज्ञात होतं ते अंग ज्ञानधारी मुनिराज म्हटले जातात. हे पण सांगितलं. वात, पित्त, कफ, 3 प्रकृती किंवा सप्तधातू, ह्या सगळ्याला पाहिलं नुसतं तरी सुद्धा ते सांगू शकतात की याला कुठला रोग आहे, कुठला रोग होणार आहे किंवा निरोगी आहे वगैरे, असल्या सगळ्या प्रकारचं ज्ञान मुनींना होऊ शकतं. किंवा सांगितलं त्या जीवाचं मरण कधी होणार, त्याच्या भविष्यामध्ये काय काय संकट येणार, किंवा भूतकाळात तो सुखी होता का दुःखी होता, हे सुद्धा त्या वात, पित्त, कफला पाहून सांगू शकतात मुनिराज. कसं काय सांगतात सांग. नुसतं ते रोगी असेल समजा आणि कफ टाकला असेल त्यांनी, त्या कफला बघून नुसतं सांगणार मुनी की हा कधी मरणार आहे, किंवा हा भूतकाळामध्ये सुखी होता का दुःखी होता, असं सगळं सांगण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. ते अंग ज्ञान अंग वृद्धिधारी मुनिराज, अंग निमित्त ज्ञान वृद्धिधारी मुनिराज असे म्हणले जातात. तर त्याच्याबद्दल सगळं आपण विशेष बघितलं होतं. तर इथं काय आलं होतं मध्ये, शंका समाधान असं झालं होतं की शक्ती आहे ना, ही एक शक्ती आहे, वृद्धी म्हणजे शक्ती पण म्हटलं जातं. एक पॉवर, सुपर नॅचरल पॉवर म्हणतो ना आपण ज्याला, असं ती पॉवर फक्त त्या मुनींच्या साधनेच्या निमित्तात त्यांना प्राप्त होते. असं कोणालाही जे काही ज्ञानाची विशेषता प्राप्त होते त्याला वृद्धी म्हणलं जात नाही. फक्त विशेषता म्हणा त्याला, किंवा क्षयक्षम म्हणा, पण
वृद्धी नाही म्हणलं जाणार. तर इथं सांगतायत की शक्ती तर विद्याधरांकडे आहे, देवांकडे आहे. विद्याधर म्हणजे कोण हो? 4 गतीपैकी विद्याधर म्हणजे मनुष्य आहेत, देव आहेत, नारकी आहेत, कथिरियनचे आहेत? मनुष्य आहेत. मनुष्य आहेत. विद्याधारी कोण होता? तो रावण विद्याधर होता ना. परत सांगितलं अनेकांचे असं ऐकतो ना आपण, त्या अंजना विद्या संपन्न होती, तिची दासी विद्या होती त्यांना, असं अनेकांचे ऐकतो ना आपण. म्हणजे विद्याधर मनुष्य असतात. हेच आमचं पण गैरसमज होता आधी की विद्याधर म्हणजे कोणीतरी देव असतात. पण देव नसतात, ते मनुष्य असतात. मनुष्य गतीचा नामकर्माचा उदय, फक्त त्यांना काही विद्या अवगत असतात. तर अशा शक्ती त्या विद्याधरांकडे पण आहेत, देवांकडे पण असतात. आता देवगतीचे देव घ्यायचे, हे कुठलेही 4 निकायचे देव. कुठले कुठले 4 निकायचे म्हणजे भवनवासी, अंतर्वासी, ज्योतिष्कवासी आणि विमानवासी म्हणा किंवा कल्पवासी. ह्या 4 निकायच्या देवांकडे सुद्धा वृद्धी असतात. वृद्धी म्हणजे आता ते दैवी वृद्धी म्हणा, हे मुनींच्या वृद्धी नाही. म्हणजे विक्रिया असतात म्हणा, शक्ती असतात म्हणा. तर वैक्रिक शरीराच्या निमित्तात असणारे वृद्धी वेगळ्या, त्याला विशेषता म्हणा किंवा शक्ती म्हणा. मग विद्याधरांकडे असणारे, देवांकडे असणारे शक्ती आहेत, पण त्यांची महानता सांगितली जात नाही का? असं नाही सांगितलं जात देवांची वृद्धी किती ग्रेट आहे, त्यांना इतकं सगळं जाणता येतं, इतकं सूक्ष्म शरीर बनवता येतं. सगळ्या अनेक प्रकारच्या वृद्धी आहेत देवांकडं पण. मग त्यांचं का नाही असं आपण महिमा करत? सौरभ, सौरू ऐकला का प्रश्न काय सांगितले? मुनींकडं शक्ती असती. कसली शक्ती? असं 3 काळ ज्ञात करण्याची. आंशिक म्हणा ते पण, कारण ते केवलींसारखं पूर्ण 3 काळाला जाणू शकत नाही. 3 लोक 3 काळाला. एखाद्या मनुष्याचा 3 काळ असं ते थोडंफार जाणू शकतात. तर हे कशाच्या बळावर प्राप्त झालं हे सांगायला लागले की जे विद्याधर आहेत, देव आहेत, त्यांच्याकडे जी शक्ती असती त्याची महिमा गायली जात नाही. फक्त वृद्धिधारी मुनींचीच महिमा गायली जाते. पप्पा काय म्हणले? का? कारण त्यांना अपेक्षा काही नाही. तर इथं सांगितलं त्या वृद्धींचा संबंध विशुद्धीशी आहे, प्रसिद्धीशी नाही. काय म्हणले? कोणाचं? प्रसिद्धी करायची नाही. हा लिहा. काय म्हणले मी? आपल्यासाठी लिहा आहे की या वृद्धींचा संबंध विशुद्धीशी आहे, त्यांना ती विशुद्धी प्रगट झाली आहे म्हणून आहे, त्यांना प्रसिद्धीची अपेक्षा नाही. आणि असं काही निमित्त नसतं देवांकडे की विशुद्धी आहे म्हणून देवांना वृद्धी प्राप्त झाल्यात किंवा विद्याधरांना विशुद्धी आहे म्हणून विद्या प्राप्त झाली, असं नाही आहे. कोणी त्या विद्याधरांच्या कुळात जन्मला म्हटलं तरी सुद्धा कुलाच्या प्रभावाने त्यांना वृद्धी प्राप्त झालेल्या असू शकतात. विशुद्धीच्या निमित्तात पुण्याचा बंध होतो आणि वृद्धींची प्राप्ती होते. पण ज्यांना प्राप्त झाली त्यांना त्याचे महत्त्व नसते, कारण मोक्षमार्गामध्ये याचा काही उपयोग नाही. कशाचा? वृद्धींचा. म्हणून आपण परवा बघितलं होतं की विष्णुकुमार मुनींना वृद्धी आहे म्हणून ते महान आहेत आणि बाकीचे कोणी इतर वृद्धीने रहित मुनी आहेत ते लहान आहेत, असं आहे का? तर मुनींची महिमा ही विशुद्धीशी आहे किंवा त्यांच्या साधनेवर आहे, त्यांच्या अनुभूतीवर आहे, त्यांच्या दृढतेवर, त्यांच्या तपश्चर्येवर वगैरे हे आपण बघतोय. बाकीच्या कुठल्याही गोष्टीची तिथं कंपॅरिझन नाही. त्यांना किती प्राप्त झालंय, त्यांना किती ज्ञान आहे वगैरे. शिवभूती मुनी मोठे होते का धरसेनाचार्य मोठे होते? धरसेनाचार्यांना सगळं ज्ञान होतं ना, त्यांनी तर ते पुष्पदंत भूतबली आचार्यांना सगळं ज्ञान प्रदान केलं. मग शिवभूती मुनी लहान का धरसेनाचार्य? मग
कोण लहान कोण महान? कोण? दोन्ही महान. समानच की सगळं. हा, म्हणजे अशी महानता पाहिली जात नाही. म्हणून तिथे सांगितलं की षष्टम सप्तम गुणस्थानातले सगळे मुनी, मग त्यांचं ज्ञान ध्यान कसंही असू दे, बहिरंगामध्ये थोडं कमी असू दे जास्त असू दे, तरी सुद्धा ते सगळे समान आहेत आणि पूज्य आहेत. आता चौथं सांगतायत काय? निमित्त व्यंजन. लिहा. निमित्त 8 निमित्त आहेत ना आपल्याकडं, त्यातले 3 झाले. आता चौथं सांगतायत व्यंजन म्हणजे खाय प्यायचे व्यंजन नाहीत. व्यंजन म्हणजे म्हणलं तीळ तीळ म्हणा किंवा मस म्हणतात ना, काय म्हणता तुम्ही? ते मोठा असतं त्याला मसच म्हणतात ना. तीळ. तीळच पण मोठं असतं ते काय म्हणतात त्याला? मस. मस काय तर असं म्हणतात. तर सांगतायत की मस्तक, मुख, खांदे वगैरे किंवा मान वगैरे आदींवर तीळ मस पाहून 3 काळाच्या सुखदुःखादीला जे जाणू शकतात ते व्यंजन निमित्त ज्ञान असतं. इथं एखाद्याला तीळ असतं ना, कुठं कुठं तोंडावर असतं, मानेवर असतं, इथं हनवटीवर वगैरे असतं. मग त्या तीळला बघून सुद्धा त्या मुनींना समजतं तू पूर्व भवात कुठं होतास आणि पुढच्या भवात कुठं असणार. कसं काय? आता असं हातावर तीळ असतंय, कुठंतरी बोटांवर तीळ असतंय. मग ते तीळ बघून सुद्धा त्यांना असं पुढचं मागचं ज्ञान होऊ शकतं. त्याला म्हणलं व्यंजन निमित्त ज्ञान किंवा व्यंजन निमित्त नावाचं वृद्धी. शरीरातील तीळ किंवा मस याला व्यंजन म्हणले जाते. हे त्यांचं ज्ञान झालं. आपल्याला निमित्त ज्ञान कसं असतं आपण बघितलं होतं परवा. थंड हवा सुटली आहे तर काय म्हणतो? कुठेतरी पाऊस पडलाय आणि आपल्याकडे पडणार आहे, किंवा ढग आले काळोख झाला तर पाऊस येणार आहे, हे लक्षण समजतं. हे निमित्त सामान्य आपल्याला ज्ञान आहे की जस्ट आत्ताचं काहीतरी कळतं. पण खूप मागचं पुढचं ज्ञान होतं का आपल्याला? शाळेमध्ये गेल्यावर काय काय होणार आहे उद्या ज्ञान सांगसं होतंय का आपल्याला? का बरं? आता माहित आहे शाळेत कोण कोण आहे, आपल्याला रिझल्ट काय लागलाय, काय आपल्याला फेस करावं लागणार आहे वगैरे, हे सगळं माहिती असतं की तुम्हाला? का नाही? नाही. मग कसलं निमित्त ज्ञान तुम्हाला? म्हणजे थोडं ज्ञान आपल्याला पुढचं पण असायला पाहिजे, तर भविष्य सेफ असतं आपलं पण. तर तिथे एक दृष्टांत सांगितला होता की एक मनुष्य होता, म्हणजे एक वरात चालली होती बरं का, आणि तो नवरा घोड्यावर बसून येत होता आणि खूप सजवलेलं त्याला, आणि झालेली घटना आहे बरं काही, आणि एकदम सुंदर सजवलेलं हार वगैरे घातलेले, आणि सगळे लोक त्याच्या बाजूला, त्या घोड्याच्या बाजूनी वाजत गाजत मिरवणूक चालली आहे, नाचत वगैरे. आणि ते जस्ट आता पोचणार जिथे लग्न होणार आहे, तर तिथं एक असे व्यक्ती आले की ज्यांना काहीतरी समजत होतं, विशेषता होती, आणि त्यांनी बघितलं त्या नवरदेवाकडं आणि तिथल्या मनुष्यांना विचारलं कोणाचं लग्न आहे? ते म्हणले ह्याचं, जो की घोड्यावर बसलाय. ते म्हणले तुम्ही मुर्द्याशी लग्न करता का? म्हणजे काय, मेलेल्याशी, प्रेताशी लग्न करता का तुम्ही? त्याला वाटलं हा चेष्टा करतोय. म्हणलं असं का म्हणतोयस, चांगला धट्टाकट्टा तर बसलाय तो. आणि असं म्हणला की 5 मिनिटात तो घोड्यावरनं खाली पडला. तो जो नवरदेव होता ना, तो मेलेला होता. मग हे ह्याला कळलं, ते त्यांनी सांगितलं तुम्ही मुर्द्याशी कसं काय लग्न करायला. तर तो खाली पडला, आणि हे बघितलं सगळ्यांना अचंबित, सगळ्यांनी नाडी चेक केली, त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण दिसलं की तो खरंच त्याचं प्राण निघून गेलं. मग लोकांनी त्याला परत चेकअपला वगैरे नेलं, असं काय काय झालं. पण ह्याला पकडलं आणि विचारलं की तुला कसं काय कळलं की तो मेलेला होता, मेलाय हे तुला कसं कळलं? तर त्यांनी सांगितलं त्याच्या तोंडावरचं तेज सगळं नष्ट झालं होतं. आणि सांगितलं मृत व्यक्ती असतो तर त्याचं तेज एकदम लुप्त होऊन जाते. बघतो आपण पण एक वेगळं तेज असते जेव्हा जीव असतो. तेज म्हणायचंय मला, असं काय गोरं म्हणायचं नाहीये. तेज वेगळं असतं एक, जो की जिवंत असतो. त्याचं शरीर बघा आणि मृतदेह बघा. डेड बॉडी बघितली का कधी?
तर त्याच्यावर सांगितलं असं एक ग्लेज नसतं शरीरावर. काळा व्यक्ती असला तरी पण त्याच्या शरीरावर एक ग्लेज असते. तर सांगितलं ते तेज असतं जीवाच्या अस्तित्वाचं म्हणा, जीव आहे हे समजतं त्याच्यावरून. तर शरीराचे तेज मृत व्यक्तीचे एकदम लुप्त होऊन जाते, रंगात बदल होतो, लगेच समजते. तर हे त्याला कळलं आणि त्यामुळं तिथं तो म्हणाला याचं तेज संपलं होतं म्हणून मला समजलं की हा मृत आहे. मग असं ह्याला म्हणायचं निमित्त ज्ञान. हा, हे निमित्त आहे ना. नख काळे पडतात, हे पापणी पडून जाते किंवा एक पाळी पडते वगैरे, हे सगळं निमित्तावरून जाणण्याची कला आहे. मग ते सांगितलं नुसतं तीळ नाही, तर त्या तिळाचा आकार, त्याचं रंग, त्याचं काय म्हणायचं स्थान वगैरे, ह्याच्यावरून सुद्धा त्यांना सगळं समजतं. ते सांगायला कोणाचे तीळ लहान मोठे फिके डार्क वगैरे कसले प्रकारचे अनेक असतात, ते पाहून हे व्यंजन निमित्त ज्ञानी 3 काळाच्या हिताला जाणू शकतात. काय म्हणे बाबा? हिताचं ज्ञान होऊ शकतं. ह्याचं भविष्य चांगलं आहे का वाईट आहे, ह्याच्यासाठी हित काय अहित काय, हे सगळं ते जाणू शकतात. किंवा त्या क्षेत्रात तो मनुष्य ज्या क्षेत्रात राहतोय ना, त्या क्षेत्रात तुमच्या गावात जर तुझं तीळ बघून त्यांना काही निमित्त ज्ञान झालं ना, तर ते तुमच्या त्या गावात काय घडणार आहे हे पण सांगू शकतात. त्या तिळाच्या आकारावरून याच्या जीवनात पुढं काय काय होणार आहे हे भविष्य सुद्धा त्यांना समजू शकते. म्हणजे काय काय कशी ज्ञानाची महिमा आहे बघा की. असं हे साधं बघितल्यावर आपल्याला वाटतं ज्ञान किती ग्रेट आहे. मग केवळ ज्ञान बघितल्यावर त्याचं स्वरूप कळल्यावर तर आपल्याला काय वाटायला पाहिजे. तर म्हणून सांगितलं की असे अनेक प्रकारचे वृद्धी असतात, त्या वृद्धींची प्राप्ती त्यांना विशुद्धीच्या बळावर झाली आहे. आणि ती विशुद्धी कशी प्राप्त होते? त्यांना त्यांच्या साधनेने प्राप्त होते. आपल्याला कशी प्राप्त होणार? भक्तीच्या निमित्तात, आपल्या काय म्हणायचं, आपण जे काय समर्पण करतो त्याच्या निमित्तात. त्याच्यात एक गोष्ट सांगितली होती की वैराग्यवतीची गोष्ट होती. निकिता सांगते का? त्याच्यात काय सांगितलं की साधू होना आसान है, बनना मुश्किल है. काय म्हणले? साधू होना आसान है, बनना मुश्किल है. वाक्य पाठ करणं सोपं आहे, समजणं अवघड आहे. तर तिथे काय सांगितलं की एक वैराग्यवती नावाची मुलगी होती, राजकुमारी होती, आणि ती देवाची परमभक्त होती. ज्या काही देवाला ती पूजायची त्याची परमभक्त होती एकदम. आणि ती त्या मंदिरात, असं ते मंदिर कुठं होतं, नगरापासून दूर होतं, जर असं तिथं सुनसान एरिया म्हणा, वन म्हणा, अशा टाईपमध्ये ते मंदिर होतं. तिथं ती रोज जाऊन बसायची, आपली आपली साधना करायची, भक्ती म्हणायची जोरजोरात, आपला एक आनंद लुटायची, त्या देवाची पूजा करायची, त्याचं सगळं स्वच्छता, तिथली शोभा सगळं तीच बघायची. आणि राजकुमारी म्हटल्यावर कसं येत असणार, नखशिखांत नटून यायची. आणि मग ती बसायची तिथं तासनतास ध्यानाला, तासनतास आपल्या भक्तीसाठी बसायची त्या मंदिरात. आणि एक दिवस काय झालं, तिथं त्या मंदिरात तिची भक्ती बघून एक साधू आले, आणि ते साधू तिच्यावर प्रसन्न झाले. तर ते साधू नसतात, चोर असतो बरं का. चोरांनी हे सगळं अनेक दिवसापासून बघितलेलं असतं आणि त्याला माहिती असतं की ही कोण आहे, राजकुमारी आहे, आणि एवढे सगळे दागिने आहेत म्हणल्यावर आपल्याला चान्स आहे घेऊन जायचे. आणि मग त्यावेळेस तिने काय केलं, तिला काय म्हणला की मला पाणी दे म्हणला, मला पाणी प्यायचंय, पाणी दे म्हणला, तहान लागली आहे मला. मग तिला खूप आनंद झाला की आपल्याला साधूची सेवा करायला मिळते. ती
मंदिराच्या बाहेर आली होती आणि त्यावेळेस ते साधू समोर आल्यावर म्हणले मला पाणी दे म्हणून. ती म्हणली मी आत्ता आणते म्हणून ती आत गेली आणि पाणी आणलं. मग त्यावेळी साधू म्हणाले की असं मी पाणी पिणार नाही, तुला माझ्याकडनं दीक्षा घ्यावी लागेल, तर मी तुझ्याकडनं काहीतरी खायचं प्यायचं ग्रहण करू शकतो. मग ती म्हणली द्या मला दीक्षा लगेच. इतकं तिचे भाव सरळ होते, इतकी तिची भक्ती होती की गुरूंसाठी काय पण. आणि मग ती ते द्यायला तयार झाली, म्हणली तुम्हाला कसं पाहिजे तसं मी देते, माझी तयारी आहे. मग ते म्हणले की इथं नाही देता येत, ते म्हणले जंगलामध्ये जावं लागतं, एकांतामध्ये होत असते दीक्षा, असं नाही होत म्हणले. मग चला म्हणली मी येते तुमच्याबरोबर. मग निघाले. मग तो म्हणाला की असं सगळे दागिने वगैरे घालून होत नसते दीक्षा म्हणले. मग त्यांनी आपलं कापड काढून ठेवलं तिच्यासमोर, डोक्याचं वगैरे काय असेल फेटा, आणि सांगितलं तुझे सगळे दागिने काढून ह्याच्यात ठेव, आणि उंची वस्त्र वगैरे काय त्यांनी घेतलं होतं अंगावर सगळं त्याच्यात ठेव म्हणून सांगितलं. आणि तिला चल म्हणलं आता. घेऊन गेला आणि तिथं त्या जंगलात गेल्यावर एका झाडाला बांधून ठेवलं. आणि तो म्हणला मी तू इथंच बस, मी 7 दिवसांनी येतो म्हणला, त्या दिवशी तुझी दीक्षा पूर्ण होणार. आणि तो निघून गेला. पण तिची भक्ती इतकी श्रेष्ठ की ती म्हणली किती चांगले मला गुरु भेटलेत. आणि मग तो तर पळून गेला. आणि मग आता ही राजकुमारी होती, सकाळ झाली संध्याकाळ झाली तरी पण घरी आली नाही म्हटल्यावर राजा सेनापती सगळं सैन्य शोधायला निघाले. मग एक दिवस गेला, मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी राजाला मिळाली. राजाला बघून आनंद झाला, पण ती अशा हालतमध्ये होती की तिला बांधलेलं झाडाला. मग राजा टेन्स झाला आणि म्हणला की असं का तुझी अवस्था. मग तिने आपलं सगळं वक्तव्य सांगितलं, असं असं झालंय वगैरे. राजा म्हणला चल मी तुला सोडून घेऊन जातो, तुझ्यावर किती मोठा उपसर्ग झालाय. मग ती काय म्हणती नाही मी येणार नाही, माझ्या गुरूंची आज्ञा आहे की 7 दिवस तू इथं राहा, 8व्या दिवशी मी येतो आणि तुला सोडवतो. आणि मग पुढं काय झालं, ती गेली की नाही, किंवा तिच्या बरोबर भविष्यात काय घडलं हे सगळं आपण परवा दिवशी बघू. उद्या चतुर्दशी आहे. ओम. जाणा विराग स्वभाव आहे, विशुद्ध स्वभाव आहे. वीतराग आहे, वीतद्वेष आहे. स्वतःच्या चैतन्य रत्नाला जाणा, त्याची महिमा करा. तोच जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. तो हा मी सर्व गुण संपन्न प्रभू आहे जाणा. अनंत वैभव संपन्नोहम जीवोहम. विसर्जन.